गावी आलं ना की सकाळची सुरुवात ना चहा पिल्याशिवाय काही होतच नाही. चहा अगोदर करूनच ठेवला होता, मग पुन्हा चहा गरम करायला ठेवला आणि आयतं पण झालेलं करून मग 2 आयतं घेतलं खायला. आता चिकनच्या कालवणाबरोबर आयतं भारी लागतात खायला, पण मला सगळ्यात भारी म्हणाल तर ना चहाबरोबर आयतं आवडतात. मला पोटापाण्याचं झालं होतं, म्हटलं जरा कचरा काढून घ्यावा, कारण यात्रेच्या गोंधळात ना 2 दिवस झाले त्या फरशीकडे काय लक्षच नीट गेलं नाही, नीट कचरा पण घरातनं काय काढता आला नाही. कचरा वगैरे काढून घेतला आणि इकडं सकाळी आर्या पोहे करत होती, त्याने मस्त पोहे वगैरे करून घेतले आणि माझा पिल्लू आज ना मावशीबरोबर फिरायला निघाले. आता मला तर ना वाटतं शिवांश ह्याच्या अगोदर येत होता गावी, पण एवढा रुळत नव्हता, जरा लाजूबुजूनच असायचा, पण ह्या वेळेस नाही इतका तो मिक्सिंग झाला ना सगळ्यांबरोबर. कोण म्हणलं ना शिवांश येतोयस का बाहेर, केलं की त्यांच्या मागं लागून जात होता आणि आज तर मावशीबरोबर चक्क तो पाटणला गेला होता. दुपारची वेळ झाली तर चला म्हटलं जरा पोटा पाण्याचं बघावं. रात्रीचं कालवण आणि भात होता, मग तोच घेतला खायला. संध्याकाळी 4च्या दरम्यान ना आम्ही सगळे बाहेर दारामध्ये गप्पा मारायला बसलो होतो. आता सगळ्यांच्या दारामध्ये बघा सगळे असे बाहेर बसले ते. आता हे दृश्य तुम्हाला फक्त आमच्याकडे ना एखादा सण असेल, यात्रा म्हणा, गणपती, ह्या टायमिंगला जसं बघायला भेटेल, कारण एनी टाईम ना गावामध्ये जास्त माणसं नसतात. सगळी बघावं जिकडं तिकडे ना मुंबईला सगळी माणसं असतात. त्यामुळे मला ना असं आधीमध्ये असं मला गावाला काही वाटत नाही. सण असला कीच मी आवर्जून गावी येते आणि रोज आता आई पाण्यावर जाते, पण चला म्हटलं आज वेळ आहे तर म्हटलं आपण जाऊया पाणी. आणि ह्या आमची पाण्यावर जायची वाट आहे अगोदर चांगली होती. आता हल्ली जास्त माणसं काही पाण्यावर जात नाही, घरी सगळ्यांचं नळ असल्यामुळं. आणि हा आमचा झरा बघा, डायरेक्ट नाही पाणी जमिनीमधून येते. आमच्याकडे असं उबीड बोलतात. आता हे पाणी इतकं भारी आहे ना, एकदम नॅचरल आहे. ह्याला अजिबात कुठलं औषध किंवा ह्याच्यात कुठली पावडर एकदम मिक्सिंग केलेली नाही पाण्यामध्ये. आता मला इकडच्या पाण्याची सवय होती अगोदर, आणि तिकडे अचानक बेलदारचं पाणी पिल्यानं माझं एकदम पूर्ण पोटच बिघडायचं. मी तर ना आठवड्याला सारखं ना दवाखान्यात असायची. नुसतं माझं सारखं ना पोट दुखायचं, कारण ह्या पाण्याची सवय होती ना. आणि तिकडचं ना बेलदारचं पूर्ण पाणी पावडरचं असायचं. झाडाखाली ना झरा आहे आमचा, इतकं पाणी थंड असतं एकदम फ्रीजसारखं पाणी. आणि ह्या साईडला ना एक नदी आहे, इकडे आम्ही ना छोटीशीच नदी, इकडे आम्ही कपडे धुवायला यायचो. आणि आज दाजींचा बड्डे होता आणि केकवरती लावलं होतं, इतकं जोरामध्ये उडलं ना, शिवांश एवढा घाबरूनच पाहिला ना. मग काय सगळं शांत झालं, मग पुन्हा गेला मग केक कट करायला. आणि आता शिवांश पण म्हणजे इतकं सगळ्यांवर फ्रीली वागत होतं ना, मला इतकं बघून भारी वाटत होतं ना. आणि आज पण ना सगळे घरातले होते, त्यामुळे खरंच खूप इतकं भारी वाटलं ना. आणि आज पण आम्ही ना संध्याकाळी ना इस्तू करून बसलो होतो. खरंच सगळी घरातले असतात ना, एवढं भारी वाटतं ना. ते कधी टायमिंग निघून जातं ना काहीच कळत नाही. ते कधी 1-1:30 वाजायचे ना, काहीच काही कळायचं नाही. इतक्या गप्पामध्ये आम्ही सगळे रंगून जात होतो. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.